श्रीराम समर्थ. आपण सर्वांनी समुद्रामध्ये स्नान केलं असेल. मला सांगा, समुद्रामध्ये खूप वेळ स्नान केल्यानंतर आपल्याला समजा तहान लागली, आपण ते समुद्राचं पाणी पितो का? किती जरी तहान लागली तरी समुद्राचं पाणी आपण पित नाही, कारण ते पिण्यायोग्य नसतं, खारट पाणी असतं, नाही का? तसंच आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वावरत असताना असंख्य लोक आपल्या आजूबाजूला असतात, पण या असंख्य लोकांमध्ये आपले कोण आहेत, आपलं हित जाणणारे कोण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही? आणि हे जर आपल्याला योग्य वेळेला समजलं नाही तर मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये कधीही धोक्याची घंटा वाजू शकते. मग या लोकांचं परीक्षण कसं केलं पाहिजे, या लोकांना आपण कसं ओळखलं पाहिजे, यासाठी 3 गोष्टी आपण पाहणं गरजेच्या आहेत. या 3 गोष्टी आपण जर पाहिल्या तर मला असं वाटतं आपल्याला आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्या लक्षात येईल. पहिली गोष्ट, ज्याच्या सहवासात मी राहत आहे किंवा ज्याला मला सहवासात ठेवायचं आहे, अशी व्यक्ती आपल्या संकट समयी आपल्यासोबत होती का, याचा विचार आपण करा. आणि अतिशय प्रामाणिकपणे करा बरं. संकटाच्या समयी मला कोणी साथ दिली, याचा विचार आपण केला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याच्या बोलण्यामध्ये खोटारडेपणा नसला पाहिजे. ज्याच्या सहवासात मी आहे किंवा ज्याला मला सहवासात ठेवायचं आहे, तो खोटं तर बोलत नाही ना, मनामध्ये एक आहे, ओठामध्ये एक आहे, असा तो नाही ना, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी फार महत्त्वाची आहे, काय आहे बरं ती? आपल्या यशामध्ये, म्हणजे यश आपलं असताना आपल्या यशामध्ये जो सदा सर्व काळ खुश आहे. बघा, दुःख पाहून दुःखामध्ये सम्मिलित होणं सोपं आहे, पण यश पाहून यशामध्ये सम्मिलित होणं फार कठीण आहे बरं, फार कठीण आहे. मला एक प्रसंग आठवतो. भागवतामध्ये सुदामदेवानं भगवान श्रीकृष्णाचं यश पाहिलं आणि सुदामदेवांच्या वाणीमधनं पहिला शब्द निघाला, अरे वा, काय माझा मित्र आहे, काय त्याचं यश आहे, याला म्हणावं मित्र. यश पाहून जो आनंदित होतो. त्यामुळं या 3 गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि या 3 गोष्टी कोणामध्ये आपल्याला जाणवतात हे पाहून आपण जर त्याला आपल्या सोबत ठेवलं तर मला असं वाटतं आजच्या जगामध्ये चांगली माणसं, चांगले मित्र आपल्याला जर हवे असतील तर या 3 गोष्टीचं परीक्षण अत्यंत गरजेचं आहे. एवढं जरी आपण केलं तरी आपलं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी बनेल, यशस्वी बनेल. श्रीराम.